सांधेदुखी अनेक प्रकारची असते. आमवात म्हणजेच रुमेटॉइड आर्थरायटिस, संधिवात म्हणजेच ऑस्टिओआर्थरायटिस आणि वातरक्त म्हणजे गवटी आर्थरायटिस. आता ह्या सगळ्या तक्रारी त्रासदायक सुद्धा असतात आणि तितक्याच चिवट सुद्धा असतात. पण ज्या वेळेला आपण पेन किलर घेतो त्यावेळेला ह्या तक्रारी अगदी स्वतःसारख्या सरळ होतात आणि जेव्हा आपण पेन किलर घेत नाही त्यावेळेला भूतासारख्या आपल्या मानगुटीवरती बसतात. मग ह्यामध्ये पेनकिलर हा उपचार नसून जर आपण पंचकर्म केलीत तर खूप चांगला फायदा होऊ शकतो. पण नक्की पंचकर्म कोणते असतात आणि ह्या वाताच्या तक्रारींच्या मध्ये कुठल्या पंचकर्मांना निवडावं हा प्रश्न उरतोच आणि त्याचंच उत्तर आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये शोधायचं. नमस्कार. आपल्या चॅनलला जे नियमित व्हिजिट देणारे आहेत त्यांना माझी ओळख असेलच, पण जे लोक नवीन आहेत त्यांनाही ओळख करून देतो. मी डॉक्टर प्रसाद सनगर आणि आपण आरोग्यविषयक अनेक कंटेंट आपल्या श्रीकृष्ण आरोग्यवाणी ह्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन येत असतो. आज त्यामध्येच आपण सांधेदुखी आणि त्या सांधेदुखीच्या आजारांच्यामध्ये कुठले पंचकर्म आपल्याला करायला हवेत, कोणते बेस्ट आहेत हे बघतोय. मुळात सगळ्याच पद्धतीची सांधेदुखी ही वातामुळेच होत असते आणि त्याच्यासाठी आपल्याला ह्या आजारांच्यामध्ये वातावरती उपचार करणं खूप महत्त्वाचं असतं. मग ते उपचार आपण औषधोपचारातून करू शकतो, म्हणजे तोंडावटी औषध घेऊन करू शकतो आणि पंचकर्माद्वारे सुद्धा करू शकतो. आयुर्वेदामध्ये ह्या उपचारांच्यासाठी 3 स्टेप सांगितलेले आहेत. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे त्या आजाराची जी कारणं असतात ती दूर करा, ज्याला निदान परिवर्जन असं म्हटलं जातं. दुसरी स्टेप म्हणजे त्याच्यावरती उपचार करा, मग ते उपचार औषधाच्या माध्यमातून असतील किंवा पंचकर्माच्या माध्यमातून असतील. आणि तिसरी स्टेप म्हणजे हा आजार जो आपण बरा करतोय तो पुन्हा होऊ नये म्हणून काही विशेष प्रयत्न करा. आता ह्या तिन्ही पैकी उपचार जे केले जातात त्याच्यामध्ये जेव्हा दोषांची स्थिती किंवा वात वाढण्याचं प्रमाण जरा कमी असतं त्यावेळेला आपण तोंडावरती औषध देऊन सुद्धा ह्याच्यावरती उपचार करू शकतो. पण जेव्हा दोषांची स्थिती खूप जास्त बिघडलेली असते त्यावेळेला मात्र आपल्याला पंचकर्म उपचारांची वाट निवडावी लागते. यामध्ये ही 5 पंचकर्म म्हणजेच वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण असे येतात. ज्यामध्ये वमन हे प्रामुख्याने कफाच्या आजारांच्यासाठी, विरेचन पित्ताच्या आजारांच्यासाठी तर बस्ती वाताच्या आजारांच्यासाठी केली जाते. पण बस्तीचं महत्त्व एवढं आहे की बस्ती वाताच्या आजारांच्यासाठी तर चांगली आहेच, त्याचबरोबर इतर 2 दोष म्हणजेच पित्त आणि कफासाठी सुद्धा बस्तीचा चांगला फायदा होतो आणि म्हणूनच बस्तीला वाताचं पंचकर्म तर म्हटलंयच, त्याचबरोबर एकूण पंचकर्मापैकी अर्धी चिकित्सा म्हणूनही त्याला महत्त्व दिलेलं आहे. बस्तीमध्ये वातावरती काम करणारे औषध तेल किंवा आजारानुरूप औषधांचे काढे बनवून ते गुदमार्गाद्वारे पक्वाशयामध्ये सोडले जातात. आता पक्वाशयच का, तर आपल्या शरीरामध्ये जे वाताचे 5 प्रकार आहेत, प्राण, उदान, समान, व्यान आणि अपान, ह्या 5 पैकी अपान वायू हा सगळ्यात महत्त्वाचा मानलाय आणि तो पक्वाशयामध्ये असतो. आणि ज्या वेळेला आपण ह्या पक्वाशयामध्ये औषध सोडतो त्यावेळेला त्या अपान वायूवरती डायरेक्ट काम होतं आणि म्हणून शरीरातल्या सगळ्याच वायूंच्या वरती, सगळ्या वात वाढण्याच्या विकारांच्या वरती चांगला फायदा बघायला मिळतो. म्हणजेच थोडक्यात बस्तीद्वारे आपल्याला सगळ्या शरीरात वाढलेल्या वाताला जिंकता येतं. म्हणून बस्तीला वाताच्या आजारांच्या मध्ये प्रत्येक वेळेला पहिली चॉईस म्हणून ठेवलं जातं. बस्तीचे 2 प्रकार असतात. एक म्हणजेच गुदमार्गाद्वारे तेल सोडणं, ज्याला अनुवसन बस्ती म्हणतात, आणि काही वेळेला औषधी काढे सुद्धा सोडले जातात, त्याला निरोह बस्ती म्हणतात. बस्तीचा उपचार हा 7 दिवस, 9 दिवस, 11 दिवस आणि काही वेळेला गरज असेल तर ह्याच्यापेक्षा जास्त दिवस सुद्धा केला जातो आणि ह्यांच्या दरम्यान हा निरोह आणि अनुवसन बस्ती अल्टरनेटली दिला जातो. म्हणजेच एक आड एक निरोह आणि अनुवसन दिले जातात. बस्ती हे तसं महत्त्वाचं पंचकर्म असल्यामुळं ह्या दरम्यान त्या रुग्णाला त्याच्या खाण्यापिण्याची किंवा रोजच्या दिनक्रमाची भरपूर पथ्य सांभाळावी लागतात आणि जर त्यानं ती चांगली सांभाळली तर बस्तीचा चांगला रिझल्टसुद्धा बघायला मिळतो. पण काही वेळेला जर बिझी शेड्यूल असेल आणि जर एवढी सगळी पथ्य सांभाळता येत नसेल तर त्यांच्यामध्ये मात्रा बस्ती हा बस्तीचा सोपा प्रकारसुद्धा करता येतो, जो जास्त दिवस केला तरीही चालतो. आमवात, संधिवात, गृध्रसी म्हणजेच सायटिका, पक्षाघात म्हणजेच पॅरालिसिस, ह्या अनेक वातांच्या विकारावरती बस्ती फायदेशीर ठरते. पण
फक्त बस्ती करून इथं चालत नाही, तर बस्तीच्या अगोदर आपल्याला त्याचं पूर्वकर्म म्हणजेच तेलाने केलेला मसाज, ज्याला आयुर्वेदिक भाषेमध्ये स्नेहन असं म्हटलं जातं, आणि औषधी काड्याची वाफ घेणं, ज्याला स्वेदन असं म्हटलं जातं, ते करणंही गरजेचं असतं. ह्या स्नेहन आणि स्वेदनामुळं आपले जे वाढलेले दोष असतात ते सहजपणे बाहेर काढणं अगदी सोपं जातं. आणि मसाज केल्यामुळं, वाफ दिल्यामुळं शरीराचं दुखणं असेल, म्हणजेच वातामुळे ज्या वेदना असतील त्यासुद्धा लवकरात लवकर कमी येतात. आणि म्हणून जर पंचकर्माचा, बस्तीचा जर आपल्याला चांगला फायदा करून घ्यायचा असेल तर स्नेहन स्वेदन करणं ही तेवढंच महत्त्वाचं असतं. आता ही सगळी बस्तीची प्रक्रिया नेमकी कशी असते, त्याच्यामध्ये काय काय पथ्य आपल्याला सांभाळायचे असतात, ह्याच्यामध्ये आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्याची डिटेल माहिती तुम्हाला मिळेल. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोयच. काही वेळेला वाढलेला वात जर शरीरामध्ये एखाद्या ठिकाणी जास्तच त्रास देत असेल, म्हणजे जर मान दुखी होत असेल तर तिथं मन्या बसते, कंबर दुखी असेल तर तिथं कटी बसते, गुडघ्याचं खूप जास्त दुखणं असेल तर तिथं जानू बसते सुद्धा आपण करू शकतो. काही वेळेला तर वातासोबतच रक्तसुद्धा दूषित झालेलं असतं, आणि असं दूषित रक्त आणि वात जर एखाद्या ठिकाणी साठला तर तिथंसुद्धा भरपूर वेदना होतात. तिथं आपण जळूका म्हणजे जळू लावून रक्तमोक्षणसुद्धा करू शकतो. ह्यासोबतच जर खूपच त्रास व्हायला लागलेला आहे, एखाद्या ठिकाणी तीव्र वेदना असतील, तर तिथं आपल्याला इन्स्टंट रिलीफ देण्यासाठी अग्निकर्म आणि विद्धकर्म हे दोन्हीही उपकर्मसुद्धा खूप फायदेशीर राहतात. त्याच्यामुळे आपल्याला लगेच वेदना कमी करता येतात. आपण आत्ताच बघितलेलं बस्तीचं पंचकर्म, त्याचबरोबर मन्या बस्ती, कटी बस्ती, जानू बस्ती, अग्नी आणि विद्धकर्म, ही सगळी कर्म वाताच्या उपचारांच्यासाठी फायदेशीर असली तरीसुद्धा ह्याच्यापैकी एखादं तुम्हाला गरजेचं आहे की एकापेक्षा जास्त करायचे आहेत, कुठल्या ऋतूमध्ये करायचे आहेत, ह्याची सगळी माहिती जर तुम्ही तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक तज्ज्ञांशी संपर्क केला, जर त्यांचा सल्ला घेतला तर तुम्हाला मिळेल. आणि ह्या सगळ्या पंचकर्मांचा चांगला फायदा तुम्हाला करून घेता येईल. वाताच्या आजारांच्या विषयी किंवा वाताविषयी जर तुम्हाला आणखी सखोल जाणून घ्यायचं असेल तर आपण अनेक वाताविषयीचे व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याची अख्खी प्लेलिस्ट आपली तयार आहे, त्याची लिंक मी तुम्हाला देतोय. तर ते सगळे व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे वाताविषयी तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीनं जाणून सुद्धा घेता येईल. या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.